दुतर्फा झाडी आणि हिरवाईने नटलेल्या घाट रस्त्यावरून आपण पोहोचतो ब्रह्मगिरी डोंगर माथ्यावर. असे म्हणतात साक्षात ब्रह्मदेवाने इथे तपश्चर्या केली होती. इथे आल्यावर आपल्या नजरेस पडते एक प्रशस्त असे शिवमंदिर. या मंदिरात प्रवेश करता क्षणी आपल्याला एक कोरीव आणि सुबक अशी नंदी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. नंदी महाराजांचे दर्शन घेऊन मंदिरात जाताना आपल्याला सुंदर एक पाषाणी महादेवाची आयुध असलेली त्रिशूळ, डमरू आणि सर्प यांची एकसंध कलाकृती नजरेस पडते. त्याच्याच शेजारी ही ओंकाराची सुंदर प्रतिमा पाहायला मिळते. इथून पुढे समोरच 2 दीपमाळ आहेत ज्यावर शिवस्तुती कोरलेली आहे. पुढे आपल्याला शिवशंकराच्या मंदिराचा सभामंडप पाहायला मिळतो. तर असे हे चतुर्मुख शिवमंदिर. सभामंडपात प्रवेश केल्यावर नंदीचे दर्शन घेऊन आपण वळतो गर्भगृहाकडे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये सुंदर अशा शंकराच्या पिंडीचे आपल्याला दर्शन होते. मंदिरात अतिशय सुबक आणि नक्षीदार खांब आहेत. गजमुखी शिल्पे आहेत. शंकराच्या मंदिराबाहेर आपल्याला श्री दत्तगुरूंचे दर्शन होते. इथेच समोर काही दगडी कुंडे आहेत. याच ठिकाणाहून करा नदी उगम पावलेली आहे. पुण्याहून 25 किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्यात पठारवाडी डोंगरावर दरेवाडी या गावामध्ये हे शिवमंदिर वसलेले आहे. इथे जाण्यासाठी पुण्याहून बोबदेव घाट मार्गाने जाता येते. तसेच खेड शिवापूरहूनही इथे जाऊ शकतो. या मंदिराचे पावित्र्य आणि तेथील निसर्ग अबाधित राहील याची काळजी घेऊन आपण नक्कीच या मंदिरास भेट देऊ शकता.